या परिस्थितीमध्ये आपण लोकांनी संघटित होऊन लढलं पाहिजे। मित्रांनो, त्याच पाठोपाठ 2024चा जो पीक विमा आहे, या 2024च्या पीक विम्यासाठी या महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेते असतील किंवा काही जे सामाजिक संघटना असतील, या पीक विम्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत। अनेकांच्या अंगावरती गुन्हे दाखल झाले। रविकांत कुलकर्णीवरती 353 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मध्यंतरी या सरकारने दाखल केला आणि काही स्वरूपात काही प्रमाणात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली, परंतु अजूनही पीक विम्यापासून हजारो शेतकरी हे वंचित आहेत। अशा या परिस्थितीमध्ये शासनाने तो सुद्धा पीक विमा देणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच पाठोपाठ 2024ला म्हणजे मागील वर्षी या बुलढाणा जिल्ह्यात खूप असा मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे अनेकांची शेतं नेस्तनाबूत झाली। अशा परिस्थितीत शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली, काही शेतकऱ्यांना भेटली, परंतु अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी केवायसी केल्यानंतरही अजूनही आपल्या जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांना रुपयाही पडलेला त्याचाच एक अजून एक प्रत्येक धरला तर आता त्यापासून म्हणजे 15 दिवसातच हुमणी अडी आहे, त्या हुमणी अडीमुळे हजारो हेक्टर जमिनी बसल्या त्या हुमणी अडीमुळे त्याची सुद्धा पंचनामे होऊन शेतकऱ्याच्या खात्यात पुन्हा फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत शासनाने द्यायला पाहिजे। आणि विशेष सर्वात महत्त्वाचा विषय जर धरला तर महावितरणचा। या जळगाव जामोद तालुक्यातला जो महावितरणचा विषय आहे, एखादा तार जर सुटला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातला तर 5-5, 6-6 वर्षाने महावितरण मालकीकडे लक्ष द्यायला सुद्धा द्यायला। तर आपण संघटित होऊन यांच्या शेतावरती कुठल्याची ताकद ठेवली पाहिजे या विचाराचा मी तुमचं म्हणणं काय बरोबर आहे की? कारण की एक म्हण आहे, संघटित माणसाला शत्रू नाही, एकीचं बळ खूप मोठं असते। त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र होऊन यांच्या विरोधात खूप मोठा लढा उभा केला पाहिजे। आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी याकरता रविकांत कुलकर्णींनी म्हणजे 4 महिन्याच्या अगोदरचा विषय अरबी समुद्रात सातबारी डुबवायचा प्रयत्न केला होता, बरोबर पाहिजे आपण टिपा। तर त्यावेळेस पोलीस प्रशासनानं असा एक गनिमी कावा केला की जे रविकांत कुलकर्णींचे कार्यकर्ते किंवा ज्या सामाजिक संघटनेने त्या कर्जमाफीला पाठिंबा दिला किंवा ज्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला त्या लोकांना त्यांनी रातोरात उचलण्याचा प्लॅन आखला आणि महाराष्ट्रात जर पहिली अटक जर झाली तर अक्षय पडला जाईल। तुम्ही पाहिलं मला रात्री 12:30 वाजता सातडीला पोलीसवाले आले, 12:30 वाजता मला अटक केली। मी त्यांना म्हटलं बाबा पोलिसांना की बाबा तुम्ही असं करू नका, मी तुमच्या सोबत होतो ते मत नाही, तुमचे जे सहकारी असतील त्यांना आपण न्याय लागते कारण की आमच्यावर प्रेशर आहे। तर त्यावेळेस मी नाही म्हटलं, पण तरी मी त्यांच्या वैभव जाणीने आणलंच, परंतु त्यांनी पण आपल्या शब्दाला एक माहित आहे की विश्वासू लोक आहे समजा, परंतु त्यांना पण वरून दबाव असल्यानंतर ते करावं लागते। त्यांनी आम्हाला रात्री 12:30ला आपल्या 1 वाजता जळगावच्या पोलीस स्टेशनला आणलं। त्यांनी 20 तास आम्हाला म्हणजे जोपर्यंत शेवटची ट्रेन जात नाही मुंबईला नांद्रेवरून तोपर्यंत त्यांनी आम्हाला सोडलं। 20 तासानंतर आम्हाला त्यानंतर आताच त्यानंतरचा विषय असा झाला की या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण माणिकराव कोकाटे हे नेहमी शेतकऱ्यांसाठी बेताल वक्तव्य करत आहेत, बरोबर। तर मागच्या महिन्यात शेगावला एक बैठक लावली शेतकऱ्यांची आणि त्यामध्ये एक इंटिमेशन दिलं शासनाला किंवा जर या महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे वारंवार जर शेतकऱ्यांबद्दल जर बेताल वक्तव्य करत असतील, शेतकरी आज संकटात आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये जर हे जर जमिनीवरती मीठ सोडण्याचं काम करत असतील तर आम्ही या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला बुलढाणा जिल्ह्यात पाय ठेवून देणार नाही। आणि तिथूनच 2 दिवसांना खामगावला अजितदादा पवार कृषी मंत्री हे सर्व येणार होते। तारखेचा विषय मागच्या महिन्यात त्यांनी काय केलं की आम्हाला माहित न करता सकाळीच सातडीत गाडी आली आणि आम्हाला घेऊन आले। 10 तास पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला डांबून ठेवलं। आम्ही काय चोर आहे काय की आम्ही काय दरोडेखोर आहे काय किंवा आम्ही काय गुन्हेगार आहे, परंतु आम्ही तुमच्या प्रश्नासाठी लढत राहतो, त्यामुळे आम्हाला या विषयाचा सामना करावा लागतो। परंतु असं कितीही संकट आले तर आपण त्या विषयाला जुळणारे लोक बरोबर आहे। तर आता हे सर्व करत असताना आपली भारतीय लोकप्रियता पाहून अनेकांना असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे पुढे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काही लोकांना असं वाटतं बाबा अक्षय आज पुढे काही उडी येतो काय, परंतु आपल्या मनामध्ये सध्याच्या परिस्थितीला काहीही नाही। कारण की अनेकांच्या मनात शंका आहे, आमच्या मित्रांच्या पण त्याच्यासाठी बाबा पुढे जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका आहे, तर आपण कसं केलं पाहिजे। तर सध्याच्या परिस्थितीला आपल्या मनामध्ये कोणताही म्हणजे उद्देश नाही, आपण लढलंच पाहिजे। परंतु रविकांत कुलकर्णींनी जर ठरवलं किंवा काही समजा निर्णय जर घेतला तर आपण वेळ प्रसंगी पाहू, परंतु सध्याच्या परिस्थितीला आपल्या मनामध्ये काही नाही। परंतु हे असं लढत असताना काही लोक आपल्या जवळच्या लोकांना